माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला। तानाजी सावंत हे वाचाळवीर आहेत आणि त्यांनी मंत्रिपदाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप मोहितेंनी केला। ते स्वतःच्या शिक्षण संस्थांमधून कोट्यवधी रुपये कमावल्याचं सुद्धा मोहिते म्हणाले। राष्ट्रवादीची अवलाद असे सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगत होतो ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। ह्याचं प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल। तानाजी सावंत एक वाचाळवीर आहे। आतापर्यंत त्यांनी म्हणजे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये फार महाराष्ट्र भिकारी झाला तरी सावंत भिकारी होणार नाही। दुर्दैवानं मागच्या त्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली आणि त्यांचा त्यांनी गैरफायदा घेतला। सत्ता ही लोकांच्या करता राबवायची आहे, त्यांनी स्वतः करता राबवली। एक शिक्षण संस्था आहे, त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी आज कोट्यवधी रुपये कमावलेले आहे। एक मस्तवाल माणूस अशा प्रकारची त्यांची इमेज आहे, एक वाचाळवीर, आणि म्हणून ते आज अशा प्रकारची भाषा करतात।